अखेर भारताने बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर राबवत मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक. भारताने पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतलाय. काल मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. भारताने मध्यरात्री पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला असून अनेक दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. भारताने मध्यरात्री 1:30 वाजता पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. तिन्ही सैन्य दलाचे जॉईंट ऑपरेशन होतं. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ऑपरेशन मॉनिटर करत होते. यावेळी 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. यामध्ये 9च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये 200हून अधिक दहशतवादी होते अशी माहिती मिळत आहे. तर मुरिदकीमध्ये 120हून अधिक दहशतवादी, मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी होते. कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी होते. सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60हून अधिक दहशतवादी, चाक अमरूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते अशी माहिती सांगितली जात आहे.